छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या कन्या असणाऱ्या भवानीबाई यांचा फारसा इतिहास आजही लोकांना माहीत नाही। इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाईचे पुढे काय झाले, आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ त्यांनी कुठे आणि कसा घालवला, भवानीबाईंचा मृत्यू कसा झाला, असे अनेक प्रश्न शिवभक्तांच्या मनामध्ये आजही निर्माण होतात। शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा जन्म 4 सप्टेंबर 1678 रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथे झाला। भवानीबाईंचा जन्म येसूबाई माँसाहेब झाल्या, शंभूराजे आबासाहेब झाले। राजकुळामध्ये सगळीकडे आनंद पसरला। भवानीबाई म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची नात व छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्येष्ठ कन्या। भवानीबाईंचा विवाह महाडिक कुटुंबामध्ये झाला। सर्जराजे महाडिक आणि अंबिकाराजे महाडिक यांचा पुत्र असणारा शंकराजी महाडिक याच्यासोबत भवानीबाईंचा विवाह झाला। अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवरायांची सर्वात धाकली कन्या। शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळायला टपलेला औरंगजेब आणि त्याच्या मोगली फौजा दक्षिणेत अक्षरशः धुमाकूळ घालत होत्या। अशा वेळी सर्जराजे महाडिक आणि शंकराजी महाडिक यांनी जिंजीच्या परिसरात स्वराज्य जीवन ठेवण्यासाठी मोठा पराक्रम केला। त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच भवानीबाईंचे पती आणि आपले थोरले मेहुणे यांना 4000 मनसबदारी करून आपल्या ज्येष्ठ बहिणी भवानीबाई यांना 24 गावाची सनद आणि 72 वाड्यांची सनद यांच्या नावे करून दिली। भवानीबाई अत्यंत हुशार आणि धाडसी होत्या। भवानीबाई आणि शंकराजी महाडिक सातारा जिल्ह्यातील तारारे गावात आले। मोगलांच्या धुमाकूळमध्ये तारारे गावाची अत्यंत वाताहत झाली होती। नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचा मृत्यू झाला आणि भवानीबाईंना सती जावे लागले। तारारे गावातील महाडिकांच्या खाजगी स्मशानभूमीत तारारे आणि काळगंगा या नदीच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे।